हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत नळ कसे साफ करायचे। तर पहिले बघू शकता तुम्ही आधी नळ कसा होता आणि त्यानंतर नळ कसा झालेला आहे, तर कसा स्वच्छ करायचा ते आज आपण बघणार आहोत। तर हा जो नळ आहे बेसिंगचा, तर तो मी तसाच ठेवलेला तुम्हाला दाखवण्यासाठी। असं तर मी 2-3 दिवसाआड धुवतच असते, पण मग मी थोडा 15-20 दिवस तसाच ठेवलेला कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसण्याकरता। तर बघा इथे हा जो बाथरूमचा पूर्ण पॅनलचा जो पूर्ण नळ आहे तो सुद्धा बघा किती चिकट झालेला आहे साबणीने, पाण्याने, गरम पाण्याच्या वाफेने। तर बघा किती चिकट झालेला आहे आणि अगदी थर बसलेला आहे तिथे पाण्याने। तर बघा हे दुसरे जे आहेत हे सुद्धा बघा नळ कसे झालेले आहेत। तर आधी हे नळ असे होते आणि ते कसे आता स्वच्छ करायचे आणि मी कशी ट्रिक यूज करते, काही मी वापरत नाही इतकं। तर बघा इथे हँडवॉश आहेत, तर या बॉटलमध्ये मी हँडवॉश भरून ठेवलेला आहे। तर मी मॅजिकचा हँडवॉश वापरलेला, तर तुम्ही कोणताही इथे हँडवॉश वापरू शकतात, अगदी स्वच्छ निघतात। तर इथे 2 घसणी लागतील आपल्याला, तारीची आणि साधी। तर तारीची घसणी का, तर जास्त खराब असेल जिथं तुम्हाला जास्त गंजलेलं किंवा जास्त दिवस तुम्ही जर घसलेला नसेल तर इथे तुम्ही तारीची घसणी यूज करू शकतात। इतरवाईज तुम्ही ती दुसरी घसणी सुद्धा यूज करू शकतात। आणि इथे कोणतंही मी लिक्विड किंवा कोणतीही घरातली वस्तू वापरलेली नाही आहेत। मी इथे इझिली फक्त आपला जो हँडवॉश आहे तो हँडवॉश मी इथे यूज केलेला आहे। तर तुमचा जर जास्तच नळ खराब असेल, खूपच जुना असेल, तर त्यासाठी तुम्ही लिंबू वापरू शकतात। लिंबू आणि लिंबाने चांगलं निरमा पावडरमध्ये चांगलं लिंबू बुडवून तुम्ही तो घसून घेऊ शकता जास्त खराब असेल तर। एरवी तुम्ही नळ बघू शकता, जर माझा नळ किती खराब होता तरीही तो घसणीने किती स्वच्छ झालेला आहे। इथं व्हिडिओ थोडी मी फास्ट केलेली आहेत। तर बघा आता इथे चांगला मी घसणीने चांगला नळ घसून घेतलेला आहे। नळ घसताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की खालचा जो पाण्याची जागा असते तिथं सुद्धा आपल्याला घसणीने घासायचं आहे, कारण तिथं सुद्धा थोडीशी घाण अटकलेली असते, ती सुद्धा स्वच्छ होऊन जाते। नळ अगदी स्वच्छ निघतो, डीप क्लीन होतं। इथे बघा आता तुम्हाला दिसतच असेल नळ पहिले कसा होता आणि आता कसा झालेला आहे, खूप चमकतोय, असं वाटतंय की आत्ताच नवीन नळ लावलेला आहे। आणि हे पुसण्यासाठी मी इथे कॉटनचा कपडा वापरलेला, तर नळ लगेचच असं पुसून घ्यायचा आहे। पुसल्यामुळे काय होतं की पाण्याचे जे डाग असतात ते तिथे राहून जात नाहीत, राहिले की मग ते पाण्याचे डाग तिथे दिसत असतात। तर लगेचच आपल्याला नळ असा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, पुसला की मग नळ लगेचच असा स्वच्छ क्लीन होऊन जातो। तर बघा आता इथे हा जो बाथरूमचा नळ आहे तो पूर्ण पॅनल आहे, तर हा सुद्धा असाच घसणीने पूर्ण फेस करून घेतलेला आहे हँडवॉशचा आणि चांगला असा इथे घसून घेतलेला आहे। तर बघा इथे मी कानानं कोपरा क्लीन करून घेणार आहे। तर बारीक निरीक जी नळाची फिटिंग असते, तर फिटिंगचे नट बोल्ट असतात तिथे सुद्धा छान मी असं परत डीप क्लिनिंग करून घेतलेलं आहे। थोडं पाणी ओतून घेतलेलं आहे, पाणी ओतल्यामुळे मला समजलं आहे की कुठे राहिलेले डाग वगैरे, तर तसं मी करून या घसणीने परत तिथले भाग क्लीन करून घेतलेले आहेत। तर बघा अशा पद्धतीने मी घरच्या घरी नळ साफ करते। तर काही करण्याची गरज पडत नाही, कोणतंही लिक्विड कोणतंही तुम्हाला बाहेरून काही आणायचं नाही आहे। तुम्हाला घरच्या घरीच हे जे नळ आहेत ते कसे साफ केले तुम्हाला दिसतच असेल। नंतर छान असे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर पाण्याने धुवून झालं की लगेच असं इथे रुमालाने मी छान पुसून घेते, म्हणजे तुम्हाला फरक कळेल की मी नळ किती स्वच्छ झालेले आहेत। तर बघा इथे आता तर बघा नळ पुसून घेतलेला आहे छान स्वच्छ, किती चमकतोय, त्याची शाईन बघा तुम्ही, आणि पूर्ण असं मिररसारखं आरशासारखं दिसत आहेत, पूर्ण आरशासारखं तुम्हाला दिसत असेल, यामध्ये चमकतो किती आहेत। तर बघा इथे अगदी स्वच्छ आणि डीप क्लीन झालेला आहे, काही जोर न लावता। तर अजून हा एक जो दुसरा नळ आहे तो सुद्धा मी तुम्हाला क्लीन करून दाखवते। तर बघा या नळावरती किती थर बसलेला आहेत, तीच पद्धत यूज केलेली आहेत। आणि जसं आपण भांडे वगैरे घासतो तशाच पद्धतीने मी इथे नळ वगैरे घासलेले आहेत, जास्त काही जोर लावायची गरजसुद्धा पडलेली नाही आहे। अगदी इझिली हँडवॉशच्या मदतीने आणि ही जी घसणी आहे तारीची, तर त्या घसणीने मी हे नळ क्लीन करत असते, तर अगदी नवीन होऊन जातात। तर बघा इथे तीच पद्धत यूज केलेली आहेत आणि लगेचच इथे पाणी ओतल्यामुळे तुम्हाला फरक जाणवत असेल की नळ किती चमकतो आहे। पहिला जो नळ आहे तो बघा आणि इकडचा जो नळ आहे तो बघा किती चमकतो आहे। तर बघा छान असं एकदा पाणी ओतून हाताने असं थोडंसं पुसून घेतलेलं आहेत नळाला, म्हणजे त्यावरचे जे साबणीचे डाग आहेत ते निघून जावे। तर इथे पाणी ओतून झालेलं होतं आणि छान असं परत रुमालाने पुसून घेतलेला नळ स्वच्छ क्लीन केलेला आहे। तर बघा नळाला किती चमक आली, किती शाईन आलेली आहे।
तर असं वाटतंय की नळ अगदी नवीनच लावलेले आहेत. तर बघा, तुम्ही ही ट्रिक यूज करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर असे छान मी नळ पुसून घेतलेले आहेत. तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला आणि ही ट्रिक कशी वाटली तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील. आणि हो, लाईक शेअर कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. तर बघा, आता बिफोर आफ्टर मी तुम्हाला दाखवलेला आहे. हा सुद्धा एक नळ होता, बघा किती चमकतो आहे. तर चला, आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.